माझं नाव मृणाल. माझं लग्न होऊन 5 वर्षे झाली होती. माझा नवरा निखिल आणि त्याचा धाकटा भाऊ ओंकार दोघेसुद्धा एकत्र राहत होते. ओंकार माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होता. आमच्यात नेहमी हसत खेळत बोलणं व्हायचं, पण तो माझा खूप आदर करायचा. एक दिवस निखिल 2 दिवसांसाठी कामानिमित्त बाहेरगावी गेला. रात्री जेवण झाल्यावर मी माझ्या खोलीत आले. थोड्या वेळाने ओंकार दाराजवळ आला आणि म्हणाला, "वहिनी, 1 मिनिट बोलायचं होतं." मी बाहेर आले. तो काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, "तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता ना?" मी हसूनच म्हणाले, "हो, पण असं अचानक का विचारतोयस?" तो म्हणाला, "मग मी जे सांगणार आहे त्याआधी पूर्ण ऐका." त्याने खिशातून एक जुना फोटो काढला. फोटो पाहताच मी थक्क झाले, कारण त्या फोटोत माझे बाबा आणि ओंकारचे बाबा एकत्र होते. मागे आमच्या जुन्या घराचा फोटो दिसत होता. मी विचारलं, "हा फोटो तुझ्याकडे कुठून आला?" ओंकार म्हणाला, "आज बाबांच्या जुन्या कपाटात सापडला." मग त्याने सांगितलं की माझ्या लग्नाच्या आधी माझे बाबा आणि त्याचे बाबा अनेक वेळा भेटत होते. मला याबद्दल कधीच माहिती नव्हती. दुसऱ्या दिवशी ओंकारने मला आणखी एक कागद दाखवला. त्याच्यावर माझ्या बाबांची सही होती. मी घाबरूनच विचारलं, "माझ्या बाबांनी हे काय केलं आहे आणि हे काय लिहिलं आहे?" ओंकार म्हणाला, "हेच तर मला समजून घ्यायचं आहे." आम्ही त्या कागदाचा शोध घेत असताना घरातल्या जुन्या कपाटामागे एक लहान पाकीट सापडलं. त्यात माझ्या लग्नाच्या आधीचं एक पत्र होतं. पत्रात लिहिलं होतं, "माझ्या मुलीला या घरात कधीही परक समजून देऊ नका. तिच्या आयुष्यात जे काही झालं त्यासाठी तिला दोष देऊ नका." मला काहीच समजेना. शेवटी मला राहवलं नाही. मी बाबांनाच फोन केला आणि सगळं विचारलं. बाबांनी बराच वेळ शांत राहून सांगितलं, "मृणाल बाळा, तुझ्या लग्नाच्या काही महिन्यांपूर्वी आपल्या घरावर मोठं संकट आलं होतं. तुझ्या सासऱ्यांनी त्यावेळी आपल्याला बरीच मदत केली होती, पण त्यांनी त्या बदल्यात काहीही मागितलं नव्हतं. उलट त्यांनी तर एकच सांगितलं होतं, मृणालला कधीच हे कळू देऊ नका की तिच्या वडिलांची परिस्थिती खराब होती." माझ्या डोळ्यात तर पाणीच आलं. समजतच नव्हतं मला काय करू. मला वाटलं होतं की माझ्या लग्नामागे काहीतरी गुपित आहे, पण खरं गुपित माझ्या आयुष्याबद्दल नव्हतंच. माझ्या बाबांची अडचण कुणालाही कळू नये म्हणून दोन्ही कुटुंबांनी ती गोष्ट वर्षानुवर्षे लपवून ठेवली होती माझ्यापासून. मी ओंकारकडे पाहिलं आणि म्हणाले, "मग तू मला हे सगळं का सांगितलंस?" तो हसून म्हणाला, "कारण मला वाटतं वहिनीला स्वतःच्या आयुष्याबद्दलचं सत्य माहिती असायला हवं म्हणून. आणि उद्या हे दुसऱ्या कुणाकडून कळण्यापेक्षा माझ्याकडूनच कळालेलं बरं." त्या क्षणी माझ्या मनातला सगळा संशय दूर झाला. मला जाणवलं, काही नाती बाहेरून कितीही विचित्र वाटली तरीही त्यामागे स्वार्थ नसतोच. कधीकधी एखादी व्यक्ती आपल्यापासून सत्य लपवते, कारण तिला आपल्याला दुखवायचं नसतं. आणि ओंकारने त्या रात्री मला जे सांगितलं ते आमच्या नात्यात संशय निर्माण करण्यासाठी नव्हतंच, तर माझ्या मनातला एक जुना गैरसमज कायमचा मिटवण्यासाठीचं होतं. आणि अशा पद्धतीने आपली ही छोटीशी गोष्ट इथेच संपते. कशी वाटली नक्की सांगा. भेटूयात पुढच्या स्टोरीमध्ये.